गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुधर्मसकाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सर्वराजाय गन्धाय गन्धर्वगानश्रवणप्रणयिने गाढानुरागाय ग्रन्थाय गीताय ग्रन्थार्थतन्मये गुणवते गणपतये ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्धनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुण
वा छान. शंकर महादेवन यांनी गायलेलं आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे अप्रतिम गाण्यावरती आपल्या विद्यार्थिनींनी जीव जडला चरणी तुझ्या रे, तुझ्या रे, शरण आलो बाप्पा तुला रे, तुला रे. जीव जडला चरणी तुझ्या रे, शरण आलो बाप्पा तुला रे. नाद घुमतो दाही दिशा रे, मंगलमूर्ती मोरया. तुझा करता साऱ्या सुखाचा, दुःख हरता बाप्पा जगाचा. तुझं आदी आणि अनंत मंगलमूर्ती मोरया. महिमा तुझा मोरया, रे मोरया, मोरया, रे मोरया, मोरया, रे मोरया, मोरया, रे मोरया. हो पुरातला ओंकार हा आज झाला ओंकार रे. अपराध घे पुण्यामध्ये ये कराया ओंकार रे. पाप बंधू ऐकता तू लेकरांच्या बुद्धीचा. गरजणाऱ्या मेघा तुझी रे, अनबिजाच्या रेखा तुझी रे. आशिष दे मोरया.
कोवळी माती सोवळी नाते संसाराचे फिरते जाते क्षणी हरते क्षणात पडते अदमासाने पाऊल पडते रीत भात हे सांगते रीत भात हे सांगते रीत दूरच्या अंगणी हात धरी गेला हात धरी गेला हरताळ केला सरस्वतीचा चेला मातीला आली ग पुस्तक पाटी मातीला आली ग पुस्तक पाटी चांदण गोंधळ आले भाळी अल्लड भोळी नवीन भाळी डिसमासाची वर्षे झाली केशर नारी मेने पोळी डिसमासाची वर्षे झाली केशर धारी मेने ओढी अंग अंग हे बहरले अंग हे बहरले आज गणपती पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 ओ दिंडी चालली हो दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला दिंडी चालली हो दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली दिंडी चालली
नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी 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 उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांघरू दगड उशाला वाळूनी घाम आता मागूया भाकरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी स्वरासनी नारणी रंग माझा बैंगणी उरवली खालीवर उरक माझी ठेंगणी जवानीनं सोडली रान भूल डोंगरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी 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 विसावरीस आलया भराला भिजती चोळी ग दाटती उराला सोन्याचा भार असा 100 नंबरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी हातामध्ये घेतली आडवी ती वाटी तारेवरी तोलता नाचतो कोल्हाटी मानस झाली कारकावरी बावरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी कोलादी अंगाती वाकली कमान कोलांटी मारतो गिरत्या घेऊन करती नव सुख शेजारी बाजारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी पाठी बली लांबडी हातामध्ये धरितो वाऱ्यावर घेऊन रिंगण घालितो चढून उतरितो पायरी पायरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी अर्जात अशी रांगडी भोली कशी भाबडी भल्या संग भलीर बुऱ्या संग वाकडी पायाला आमचार बांधली भिंगरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी 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 नाचतो डोंबारी ग नाचतो
जग फिरून उड्या चालल्या रानात उड्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण येतया भरून सरी येता ढगातून माती उधळते गंध अंगी वलावा धरून माती उधळते गंध अंगी वलावा धरून तुझं आभाळ भरला तुझं आभाळ भरलं देवा सावळ मेघन तुझं आभाळ भरलं देवा सावळ मेघन उड्या चालल्या रानात उड्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण माझ्या शेतात पेरलं मोठं पावड्याचं बेन आता फिरली ती कोण जणू गळली ती सोनं माझ्या शेतात पेरलं मोठं पावड्याचं बेन आता फिरली ती कोण जणू गळली ती सोनं राशी येतील राशी येतील खळ्यात धान्य मिळूया थंडीनं राशी येतील खळ्यात धान्य मिळूया थंडीनं उड्या चालल्या रानात उड्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण
काय माहिती इकडे शाळेकडे आहो तुम्ही आणि काय म्हणतो इकडे हायस्कूलला आहे ना कळवले हायस्कूलला कार्यक्रम चालू आहे त्यांचे डान्स आणि आता लाईट घालवले जे आता डायरेक्ट वरून गेले ते डायरेक्ट वरून म्हणजे डायरेक्ट लोक्यातून गेले कळीतनं गेले जरा बघा रिक्वेस्ट करून इकडे कार्यक्रम चालू आहे हां बघा बघा जरा फोन लावा तिकडे म्हणजे कळवली हायस्कूलला मुलांचे कार्यक्रम आहेत कॉलेजला हां ठीक आहे कळीतनं बोलतो सांगितलेलं ना काय पाहिजे बाईनं मन सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग बाया झायल्या गहार म्हणतात सोनियाचा हार ग अरे हात में गजरा फूलों का हार जय जयकार जय जयकार अजून काय पाहिजे बाया मान मोटार मागतात बा फिरायला मोटार ये मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग बाया झायल्या गार म्हणतात फिरायला मोटार कार
थकला तर दिला. अरे बा बायांच्या नवसाचा तरवा एरेच्या जत्रेला गेला पाहिजे गेला पाहिजे. आई माऊलीचं. बसले की नाही. अरे हातून गजरा तरवा निघाला तो निघाला तो. तरवा निघाला तो निघाला तो. आई तुझा नवस तो नवस तो. आई तुझे पालखीला पालखीला. आई तुझे देवलाव देवलाव. तरवा निघाला तो निघाला तो. गोरी गौरी मांडवा खाली गोरी गोरी गौरी मांडवा खाली गलगले गोडीरा गौरी गसाजी रे अन्या गंजोकरी साला विलंदी रे नागावली सोनावली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली गोरी गोरी गलगलीच्या माले त्यानं गुलाबली त्यानं झुलाबली त्यानं
छम नाचे आजे धमाधम ढोल बजे नॉन स्टॉप हल्ला मचेगा ओए नाचो सारे अपनी फेमस रात वाली यारियां जाने सारा बेतलपुर मां सुन ले ओ छोरियां झूमे नगरियां जब जब ये घूमे हमारी यार तारी कमरिया तारी कमरिया बेतलपुर मां सुन ले ओ छोरियां झूमे नगरियां जब जब ये घूमे हमारी यार तारी कमरिया तारी कमरिया बेतलपुर मां सुन ले ओ छोरियां झूमे नगरियां जब जब ये घूमे हमारी यार तारी कमरिया तारी कमरिया बेतलपुर मां बाबो वारियो ने मारो सुनो सुनीरो जागो जवान लाल कमरिया लाल कमरिया लाल कमरिया ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडीही नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडीही नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ओळखलत का मला म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं अन मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काही साधा सुद्धा माणूस नाही तर या जगातला एक क्रांती सूर्य आहे त्या काळी बायांनी उंबरा मलांटायची पद्धत नव्हती बाईच्या जातीनं आपण कसं आपलं घर बरं उच्च नीच स्त्री पुरुष असा लई भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या M.R. फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन द होल हाऊस विल बी एज्युकेटेड पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड M.R. फुले झालं ते घरी आले आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन मला म्हणाले सावित्री आजपासून म्या तुला शिकवणार सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकार उकार बे एके बे बे दुने 4 बे त्रिक 6 हाच ध्यास म्या लिहायला शिकले वाचायला शिकले म्या काव्य सुद्धा रचू लागले आणि अशातच 1 जानेवारी होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेळपठासारखं जगलात तर काम तमाम होईल पण वाघासारखं जगलात तर नाव सुद्धा होईल पण समाजाचा मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुईच सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो इतका तकलादू असू शकतो का हा धर्म अहो माणसासाठी धर्म असतो का धर्मासाठी माणूस अहो शाळेत जात असताना चिखल फेकला मी सहन केलं शेण फेकलं तरीही सहन केलं पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि अशातच एक माणूस येऊन मला म्हणतो ए डवळे कुठे निघालीस आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर अगं तुला तुझी अब्रू व्यारी आहे का ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी आहोत ते अशी घेतली आणि झणकन त्याच्या कानाखाली लावली आणि त्याला सुनावलं आज आलायस थोबाड फुटलंय पण उद्या मात्र आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो ती नेहमीच अत्याचाराला बळी पडत आलेली आहे एखाद्या स्त्रीचा नवरा ठरला तर तिने सती जायचं तिचा नवरा वारला यात तिचा काय दोष असतो
व यासाठीच आम्ही पुढे काम केलं. इंग्रज सरकारने सतीबंदी प्रकाशनही सुरू केलं, सतीबंदीही सुरू केली आणि सतीबंदी सुरू केली व आम्ही विधवा महिला म्हणजे काशीबाई हिच्या मुलाला दत्तक घेतलं, यशवंताला दत्तक घेतलं. त्याच्या तुरुतुरु पावलांनी आमचं अंगण कसं फुलून जायचं, त्याला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं. आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काखेत गाठी येऊन लोक धडाधडा मरू लागली होती. आणि आम्ही यशवंताला सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचं. काय आम्ही 18 शाळा सुरू केल्या. कारण आनंद होता तो आया वाहिनींना शिकवण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो, पण जर मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराला शहाणं करते. म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.